नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आता जे अलास्कामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष किंवा हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांची जी अल्पकालीन काही तासांची अशी शिखर परिषद झाली, त्याचं फलित काय याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाहीये. कोणीही देऊ शकत नाहीये. पण यातून एक गोष्ट अशी झालेली दिसते आणि त्याची जगभर चर्चा सुरू झालेली आहे की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ वॉर सुरू केलं त्यातून चीन बारगळलेला होता आणि रशिया आणि भारत हे तीन ताकदवान देश यांच्या विरुद्ध ट्रम्प यांनी अकारण पंगा घेतलेला आहे. आणि या गडबडीत चीनला नमवायला आणि भारताला सबक शिकवायला ट्रम्प अपयशी ठरले असले तरी चीन सकट भारत आणि रशिया यांना एकत्र यायला ट्रम्प यांनी एक चालना दिली, याची चर्चा मात्र सगळीकडे होते. प्रश्न आपल्याकडच्या अनेकांना असा पडलेला आहे की पाकिस्तान इतकाच दुसरा शेजारी चीन हा जर भारताचा शत्रू असेल तर अचानक भारत आणि चीन यांच्यामध्ये मैत्रीचे सौहार्दाचे संबंध हळूहळू विकसित होताना का दिसत आहेत. अमेरिका आणि चीन हे जगातल्या दोन सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था किंवा महाशक्ती मानलं जातं आणि त्याच बळावर चीनने जगात अनेक देशांमध्ये नको तितकी गुंतवणूक करून आपलं जागतिक अस्तित्व दाखवायला सुरुवात केलं आणि त्यामुळे अमेरिका अस्वस्थ झाली असेल, ठीक आहे, पण त्यामुळे चीनला दुबळा करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू केले असेल, हरकत नाही. पण मुद्दा असा आहे की ह्या सगळ्याचं एक फलित इतकं चमत्कारिक आहे की भारत अमेरिका दोस्त होते, ट्रम्प आणि मोदी दोस्त होते, त्यांच्यामध्ये वितुष्ट कसं आलं. आणि त्यापेक्षाही मोठी चमत्कारिक गोष्ट अशी की या सगळ्यामध्ये स्वस्त खनिज तेल मिळतं म्हणून रशिया आणि भारताची दोस्ती असणं आणि त्या दोघांनी मिळून अमेरिकेला शिंगावर घेणंही समजू शकतं. पण भारत आणि रशिया यांच्या दोस्तीमध्ये खांद्यावर हात ठेवायला चीन का पुढे सरसावलाय असं अनेकांना प्रश्न पडतो. आणि त्याचं वरकरणी दिसणारं कारण असं आहे की जे अध्यक्ष झाल्यानंतर टॅरिफ वॉर पुकारलं डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्याच्यात सगळ्यात मोठा फटका चीनला बसला होता. आणि अशा परिस्थितीत अमेरिकेशी टक्कर देण्यासाठी चीन जर रशिया किंवा भारताबरोबर येत असेल तर ते तर्कशुद्ध वाटतं. पण तरी आपल्या स्वतःच्या बळावर, व्याप्तीवर आणि आपल्या आर्थिक साधनांच्या बळावर चीन ही सुद्धा एक महाशक्ती आहे. त्यांनी भारताशी अगदी नमतं घेण्या इथपर्यंत दोस्तीसाठी का यावं हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे आणि तो रास्त आहे. त्याचं कारण असं की पाकिस्तान हा अतिरेकी काय काय उद्योग करत असतो, पण चीन हा काल परवापर्यंत, काही महिन्यापूर्वीपर्यंत भारताविरुद्ध इतकी कारस्थानं करत होता. तुम्हाला आठवतं 6-7 महिन्यापूर्वी बांगलादेशचे न निवडून आलेले पंतप्रधान, अध्यक्ष किंवा काय अधिकारी असतील, मोहम्मद युनुस यांनी चीनला भेट दिली होती आणि भारताविरुद्ध षडयंत्र बांधायला रचायला सुरुवात केली होती की भारताचा ईशान्येकडचा भूभाग हा लँडलॉक्ड आहे, त्याला समुद्राकडून कुठेही कनेक्टिव्हिटी नाहीये. त्यामुळे सिक्कीम जवळ, भूतान जवळ भारताचा ईशान्य भारताशी जोडलेला जो पट्टा आहे त्याला कोंबडीची मान म्हणतात, चिकन नेक, ते आवडलं. तो जो काय सगळा ईशान्य भारत आहे तो चीन आणि बांगलादेशला आपसात वाटून घेता येईल इथपर्यंत कारस्थानं शिजवायला हा मोहम्मद युनुस चीनमध्ये गेला होता. आणि चीनने त्याचा सन्मान केला, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्यामुळे भारतामध्ये कमालीची अस्वस्थता आलेली होती. आणि या पार्श्वभूमीवर
जो चीन काल परवापर्यंत 6 महिन्यापूर्वीपर्यंत भारताविरुद्ध कारस्थान करायला म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान यांच्या बरोबर कारस्थान करत होता, तो चीन अचानक ऑपरेशन सिंदूर नंतर इतका नम्र आणि लवचिक झालेला आहे की भारताविरुद्ध कारस्थानाची गोष्ट दूर राहिली, भारताबरोबर अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी चीन काय ती हात मिळवणी करायला तयार झालेला आहे. तर हा चमत्कार कसा घडला? काय मोदी चमत्कारी बाबा आहे? नाही मित्रांनो, नाही. अनेकदा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्या वेगवेगळ्या घटना घडत असताना जर तुम्ही डोळसपणे त्याकडे लक्ष ठेवलं आणि त्यातून आपला फायदा कसा करून घ्यायचा याविषयी तुम्ही सावध आणि सजग असाल, तर कुठेही घडणाऱ्या कुठल्याही घटनेतून तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकत असता. त्यासाठी उचापती करण्याची गरज नसते. म्हणजे मुद्दाम दुसऱ्याचं नुकसान करायचं आणि मग त्याचं नुकसान हाच आपला फायदा समजायचा, अशी जी नकारात्मकता आणि विघ्न संतुष्टता असते त्याची यशस्वी होण्यासाठी गरज नसते. वर्गातल्या 5 हुशार मुलांमध्ये सतत पहिला येणारा मुलगा आहे, तो जर एखाद्या विषयात त्याचे गुण कमी पडले तर मी पहिला येईल, हा जो विचार असतो तो विघ्न संतुष्टतेचा भाग असतो. उलट त्याच्यापेक्षा जास्ती अभ्यास करून तो मिळवतो, त्याच्यापेक्षा 2-3 मार्क्स मी जास्त मिळवले तर माझा नंबर पहिला आहे, तो दुसरा होईल, पण त्याच्या नुकसानातून मी पहिला यावं, ही विघ्न संतुष्टता असते, नकारात्मकता असते. आणि ती कधी यशस्वी होत नाही, तात्पुरतं यश मिळालेलं दिसेल. जसं पाकिस्तान भारताला डिवचून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करताना किंवा करायला बघताना स्वतःचा विनाश ओढवून बसलेला आहे. ते भारताने केलं नाही. जगभर ज्या ज्या परिस्थिती निर्माण होतात, जगभर ज्या ज्या घडामोडी घडत असतात, त्याचा फायदा आपल्याला कसा उठवता येईल याकडे भारताने लक्ष दिलं. एका बाजूला जगभरात आपले मित्र अधिक निर्माण करणं, संबंध चांगले करणं आणि त्याच वेळेला आत्मनिर्भर होणं, यातून आपली ताकद वाढवली तर वाढलेल्या ताकदीचा प्रभाव सुद्धा शेजाऱ्यांवर आणि इतर देशांवर पडतो. हे धोरण मोदींनी घेतलं आणि त्याची पहिली चुणूक ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने मिळाली. ही सीमा न ओलांडता भारतीय सेनेने ज्या प्रकारे पाकिस्तानला दणका दिला, त्यामध्ये अमेरिकेची विमानं पाडली गेली, तुर्कस्तान किंवा अझरबैजानचे काय ते ड्रोन होते ते पाडले गेले, चीनची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. आणि हे सगळं होत असताना दुसरीकडे आपल्या उत्तर हिमालयाच्या पलीकडचा शेजारी असलेला चीन, जो सतत भारताला शत्रू मानत आला, भारताला सतावत आला, त्याला अमेरिकेच्या टॅरिफ वॉरने, जे डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ वॉरने जे बेजार करून टाकलं होतं, त्याचाही फायदा भारताला घेता येईल हे भारताच्या डोक्यात होतं. कानाखाली आवाज काढून थप्पड मारून चीनला आपल्या गोटात भारताने आणलेलं नाही. चीन डोनाल्ड ट्रम्पच्या चक्रमपणामुळे जो बेजार झाला होता, त्याचा फायदा उठवण्याचा भारताने प्रयत्न केला. एका बाजूला अमेरिकेने किंवा डोनाल्ड ट्रम्पनी टॅरिफचा ससेमिरा लावल्यामुळे बघता बघता चीनची अर्थव्यवस्था आज इतकी ढासळलेली आहे. चीनच्या मोठमोठ्या शहरांमध्ये बेरोजगारी, अर्थव्यवस्था, बँका सगळं डबघाईला आलेलं आहे. रस्त्यावर लोक आंदोलन करायला लागलेत. इतक्या टोकाला आता गेले की जसं 40 वर्षापूर्वी तियाननमेन स्क्वेअर मध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं, तसे हजारो लाखोच्या संख्येने मोठमोठ्या शहरात लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि कम्युनिस्ट पार्टीचं सरकार उद्ध्वस्त करायला लोक कंबर कसून बाहेर पडलेले दिसत आहेत. आम्हाला कम्युनिस्ट पक्षच नको. चीनमध्ये निवडणुका होत नाही, निवडणुकीने सत्ता बदलली जात नाही. चीनमध्ये एका पक्षाचं सरकार आहे, कारण तो पक्ष सगळ्या चीनवर आपली मालकी दाखवतो. ही जी पक्षाची अवस्था होती किंवा सत्ता होती, ती जेव्हा एका शी जिनपिंग नावाच्या माणसाने सगळीकडून आपल्याकडे केंद्रित केली, तेव्हा हळूहळू पक्षातले
जे नाराज गट आहेत ते पुढे पुढे येत गेले. आणि अशा वेळेला जी काय भरभक्कम अर्थव्यवस्था होती त्याची जगभर केलेली गुंतवणूक ती नियंत्रणाखाली आणायला तेवढं मनुष्यबळ नाही. त्यामुळे जगभर गुंतवलेले पैसे एक प्रकारे बुडीत आहेत, कारण तुम्ही वसूल करणार म्हणजे कसं करणार. आज अनेक त्या कुठे आफ्रिकेतल्या 3-4 देशामध्ये चीनच्या ज्या कंपन्या आहेत, चीनची गुंतवणूक आहे, त्यांना तिथले स्थानिक लोक घुसून मारतायत, आगी लावतायत, पळवून लावतायत. अगदी चीनी अधिकारी, इंजिनियर, कंपन्यांचे मालक, मॅनेजर यांचं अपहरण करतायत. इकडे पाकिस्तानमध्ये जी ग्वादार बंदर सिपेक म्हणून केलेली गुंतवणूक आहे, त्या गुंतवणुकीतला बराचसा भाग हा त्या खैबर पख्तुनवा आणि तुमच्या बलुचिस्तान मधून जातो. तिथे पाकिस्तानचे बंडलं सुरू झालेले बलुची आणि पठाणांचं त्यांनी चीनी लोकांना पळवून लावलेलं आहे ग्वादार बंदर आणि सिपेक मधून. त्यामुळे तीही गुंतवणूक वांद्यात आहे. आणि या सगळ्या गुंतवणुकीवर गंडांतर आलं असताना चीनमध्ये बेकारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, कोसळणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि नैसर्गिक आपत्ती यांनी चीनी सरकार आणि चीनी व्यवस्था अक्षरशः मोडकळीला आलेली आहे. आणि त्यामुळे आतून जर तुम्ही भक्कम नसाल तर तुम्ही बाहेरून येणाऱ्या शत्रूला तोंड देण्याच्या परिस्थितीत नसता. आणि म्हणून आज घडीला पाकिस्तानला बघता बघता पाला पाचोळ्यासारखं उडवून टाकणारा जो भारताचा लष्करी आविष्कार आहे तो बघून चीन हादरलेला आहे. चीनकडे भारताच्या दुप्पट सेना असेल, दुप्पट तिप्पट काय म्हणा ती शस्त्रास्त्र वगैरे असतील, पण चीनकडे भारता इतका लढण्याचा अनुभव नाहीये. गेल्या 50 वर्षात चीनी सैन्याने प्रत्यक्ष कुठचीही लढाई केलेली नाही. युद्धाभ्यास केलेला असेल, कोणाकोणाला घाबरायला, फिलिपाईन्स असो, श्रीलंका असो, आणखीन कुठे असो, चीनी सेनेने, चीनी नौदलाने युद्धाभ्यास केलेला असेल. पण व्हिएटनाम मधून चीनी सेनेला, लाल सेनेला व्हिएटनामी लोकांनी जे पळवून लावलं तेव्हापासून चीन आजपर्यंत कुठेही युद्ध करू शकलेला नाही. आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका गलवान खोऱ्यामध्ये भारतीय सेनेने चीनला दिलेला आहे, की हातात हत्यार नसताना आणि हत्यार न वापरता गलवानच्या खोऱ्यामध्ये चीनी सैनिकांचे जे मुडदे भारतीयांनी पाडले, त्यानंतर चीनी सेना घाबरलेली आहे. तिबेट, लडाख या भागामध्ये चीनचे सैनिक यायला तयार नाहीये. तिथे आपले तंबू ठोकणं, तिथे आपली ठाणी उभारणं यासाठी चीनने आटापिटा केला. पण चीनी सैनिक त्या वातावरणामध्ये, अति उंचीच्या वातावरणामध्ये राहायला तयार नाहीत, दीर्घकाळ तिथे राहायला तयार नाहीत. त्यामुळे तिथे लढणं चीनला अवघड वाटतं. अशा ठिकाणी भारताने नुसती ठाणी उभारली नाही तर हवाई तळ सुद्धा उभारलेले आहेत, क्षेपणास्त्र तैनात केलीत, आणि त्यामुळे चीन घाबरलेला आहे. ज्या प्रकारे बघता बघता, सीमा न ओलांडता पाकिस्तानचा भारतीय सेनेने, हवाई दलाने पाला पाचोळा करून टाकला, ती भारतीय सेना चीनने युद्ध पुकारलं तर बघता बघता तिबेट पण मोकळा करू शकेल, लडाख मोकळा करू शकेल, आणि आपली सेना शेपूट घालून पळण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही, याचं भान चीनला आलंय. त्याचबरोबर चीनची अंतर्गत परिस्थिती, सत्तेत बसलेले नेते एकमेकांच्या उरावर बसण्यापर्यंत पाडी आलेली आहे. शी जिनपिंग हा तिथला सर्वोच्च नेता आहे, त्याची उचलबांगडी करण्याची कारस्थानं चालू आहे. गटबाजीला ऊत आलेला आहे आणि अर्थव्यवस्था डबघाईला गेलेला आहे. युद्ध हा मोठ्या खर्चाचा विषय असतो, तो खर्च करण्याची क्षमता आजच्या चीनमध्ये उरलेली नाही. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत गेल्या 1.5-2 वर्षामध्ये चीन येत असताना अचानक ट्रम्प तिकडे सत्तेत आले आणि त्यांनी अमेरिकेला परत एकदा उत्पादक कारखान्यांचा देश बनवण्यासाठी, जगाचं सगळं प्रचंड उत्पादन करणारा चीन सारखा देश होता,
त्याला वेसण घालण्यासाठी टॅरिफ वॉर सुरू केलं. त्याचा प्राणघातक परिणाम चीनवर झालेला आहे. एवढ्या अनेक शहरांमध्ये, मोठ्या शहरांमध्ये आपलेच पैसे बँकेतून काढू दिले जात नाहीत. चीनमध्ये ग्रामीण पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर असलेल्या ज्या छोट्या छोट्या 400 बँका बंद झालेल्या आहेत, दिवाळखोरीत गेलेले आहेत. मोठ्या बँकांच्या मध्ये लोकांनी आपली जी बचत ठेवली त्यांची मुंबईच्या पीएमसी बँक सारखी अवस्था झाली. ठेवी बँकेत आहेत पण पैसे काढायचे नाही. आणि त्यामुळे हळूहळू करोडो लोकांमध्ये जी नाराजी आलेली आहे, बेकारी, लोक रस्त्यावर झोपतायत, मोठमोठे मॉल, तिथे माल खरेदी करायला लोकांकडे पैसा नाहीये आणि माल संपत नाही म्हणून जे उत्पादक कारखाने आहेत ते बंद पडायला आलेत, कारण त्याची निर्यात करता येत नाही. अमेरिकेने झक्कू लावलेलं आहे. आणि चीनमध्ये त्यामुळेच फार मोठी उलथापालथ होते. आणि त्याचा एक परिणाम आपण बघतो की रशिया आणि भारत यांच्या मदतीने आपलं जे स्वयंभूत्व आहे, सार्वभौमत्व आहे, ते टिकवायचं असेल तर अमेरिकेने काही करण्याच्या आधी चीन आणि भारताशी लाडीगोडीने जवळ जायचं आणि चीनच्या सीमा आणि चीनचा प्रदेश आणि चीनचं सार्वभौमत्व जपायचं. या भूमिकेपर्यंत चीनला खाली यावं लागलं. जो चीन वर्षभरापूर्वी 10, 8, 7 महिन्यापूर्वी भारताविरुद्ध कारस्थाने शिजवत होता, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार यांच्याबरोबर भारताचा गळा आवळण्यासाठी, भारताच्या गळ्यात फास टाकण्यासाठी जे चीनचे राज्यकर्ते कारस्थाने शिजवत होते ते आता भारताशी मैत्रीचा हात पुढे करतायत. ट्रम्पच्या माध्यमातून आणि भारताच्या माध्यमातून अमेरिकेला शह देता येईल इतकी कुबड्या घेण्याची वेळ चीनवर आली आहे. कारण चीनमध्ये प्रचंड उलथापालथ चालू आहे, ज्याच्या बातम्या आपल्याकडे फारशा येत नाही. आपल्या माध्यमांना राहुल गांधी नाकाला हात लावतात का, दाढी वाढवतात का, दोन ठाकरे बंधू एकत्र येतात का, या बातम्या वाटतात. जगात इतक्या प्रचंड घडामोडी चालू आहेत आणि बघता बघता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्पनी टॅरिफ लावल्यानंतर सुद्धा त्यांना अजिबात भीक घातली नाही. त्यामुळे भारताचा ताठरपणा आणि मोदींचा काय तो धीरोदात्तपणा जगातल्या लहान मोठ्या शेकडो देशांना आवडलेला आहे. आणि अशा वेळेला भारत आणि रशिया बरोबर राहणं हे जसं लहान मोठ्या आफ्रिकन, आशियाई अनेक देशांना योग्य वाटतंय, तेव्हा त्याच गंगेत आपले हात धुवून घ्यावे म्हणूनच चीन भारताशी मैत्री करायला पुढे सरसावलंय. ह्याचं कारण चीनमध्ये अनेक संकट, नैसर्गिक, पक्षांतर्गत बेबनाव, आर्थिक संकट आणि जे भ्रष्टाचारामुळे, पक्षीय भ्रष्टाचारामुळे जे काय घडलेलं आहे ते इतकं भयंकर आहे मित्रांनो, त्याचा तपशिलात गेलो तर चक्रावून जातं डोकं. पक्षीय भ्रष्टाचार, पक्षाचंच राज्य, पक्षाचीच सत्ता आणि त्यातून जे अनेक कंपन्या काढल्या गेल्या, त्या पक्षाच्या नेत्यांनी वगैरे काढल्या आणि तिथे अब्जाधीश वगैरे झालेले अनेक जण आता चीन सोडून पळालेले आहेत. इतर देशांमध्ये त्यांनी नागरिकत्व घेतलं आणि आपला पैसा, संपत्ती सुद्धा चीनच्या बाहेर नेलेली आहे. आणि लढण्याच्या स्थितीत सैन्य नाही, अर्थकारण काय ते ढासळलेलं, देशामध्ये अराजकाची परिस्थिती आहे. एक मध्ये मी व्हिडिओ बघितला, इतका धक्कादायक आहे की एका शेतामधून बटाटे काढण्याचं काम चालू होतं, आसपासच्या गावातले लोक घुसले आणि त्यांनी त्या शेतातले बटाटे चोरले. मालाची निर्यात होत नाही म्हणून माल सडून सुद्धा जातोय. इतकं सगळीकडून चीन कावलेलं आहे की त्यातून सावरायचं असेल तर मग आत्ता भारताशी वैर नाही तर भारताशी मैत्री करून आपली अंतर्गत परिस्थिती सावरायला भारताची मदत घेता येईल का याची चाचपणी करत चीनने मैत्रीचा हात पुढे केलाय. आणि ज्या प्रकारे पुतीन आणि मोदी यांनी
अमेरिकेला ठणकावून सांगत आपल्या मैत्रीची ग्वाही दिली आहे. त्यानंतर तर चीनी राजकारण्यांची खात्री पटली आहे की आपल्या अंतर्गत आणि बाह्य संकटातून बाहेर पडायचं असेल तर भारत हाच आपल्यासाठी संकटमोचक आहे. भारत आणि रशिया यांची मैत्री चीनसाठी संकटमोचक ठरू शकेल, इतक्या दयनीय अवस्थेत चीन गेलेला आहे. आणि म्हणूनच पहलगाम विषयावर युनोच्या सुरक्षा परिषदेमध्ये चीनने पाकिस्तान विरुद्ध आपलं मत नोंदवलं. पाकिस्तान मधली जी TRF नावाची एक जिहादी संघटना आहे तिला ब्लॅकलिस्ट करताना पाकिस्तानच्या चीनने सुद्धा त्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि तो पाकिस्तानला तोंडात बोट घालायची वेळ आली की हा आपला सर्व काळचा मित्र चीन सुद्धा आपल्या विरोधात गेला. तर चीनमध्ये सगळ्यात मोठी उलथापालथ चालू आहे, ज्याच्या बातम्या बाहेर सरळ सरळ येत नाहीत पण वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत आणि त्या गंभीर आहेत. आत्ता इथेच थांबतो मित्रांनो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.